प्रवास चालू झालेला आहे. बघूयात आता कसा होतोय प्रवास. एकटीच चाललेली आहे. आता मी इथून कॅम्पपासून गुवाहाटीपर्यंत बसने चाललेली आहे आणि त्यानंतर मग तिथनं पायी. आणि आपोआप एकटं बाहेर पडलं की माइंडसेट आपला तशाच पद्धतीचा बनतो, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही वाटत. माझा प्रवास गुवाहाटीपर्यंत आणखी अर्ध्या तासाचा राहिलेला आहे. थोड्याच वेळात मी पोचून जाईल. तर हे मी प्रवासामध्ये कॅप्चर केलेले काही सीन आहेत, मूवमेंट आहेत. आसामचं वातावरण खूप छान आहे. झाडं वगैरे खूप जास्त प्रमाणात आहेत. त्याचबरोबर पाण्याचा तर काय विषयच नाही, कंटिन्यू पाऊस चालूच असतो. त्यामुळे इकडे सर्व ग्रीनरी आहे. तुम्ही इथे समोर बघू शकता डोंगर, आणि पूर्ण हा डोंगर झाडांनी पूर्ण भरलेला आहे. एकदम छान असं सीन वाटत आहे. रिअलमध्ये बघायला एकदम भारी वाटत आहे. आणि आज बरं झालं पाऊस आज आलेला नाही आहे, नाहीतर प्रवासामध्ये पाऊस म्हटलं की खूप चिडचिड होते. त्यात एवढ्या बॅग वगैरे, आणि कसं ना बसमध्ये उतरल्यानंतर दुसरी बसमध्ये किंवा एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी दुसऱ्या गाडीने जावं लागणार. आणि पावसामुळे काय होतं, बॅग वगैरे एवढ्या जड, आणि गाडी चेंज करणं हे खूप मुश्किल होऊन जातं. तर फ्रेंड्स, ही जी तुम्ही नदी बघत आहेत, हे नदीचं एवढं मोठं पात्र जे बघत आहे, तर ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. ही नदी हिमालयाच्या कैलास पर्वतरांगांमधून 5300 मीटर उंचीवर उगम पावते व ही तिबेटमधून वाहती अरुणाचल प्रदेशमधून प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागराला ही मिळण्याआधी, सामील होण्याआधी ही आसाम आणि बांगलादेशमधून वाहते. तर हे जे गुवाहाटी शहर आहे, तर हे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठेवर आहे. आणि माझा स्टॉप पण आता आलेला आहे. तर 5 मिनिटमध्ये मी उतरेल आणि एअरपोर्टला जाण्यासाठी गाडी चेंज करेल. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती छान वाटत आहे. रानीगेट हैदराबाद यहाँ पे एयरपोर्ट। रानीगेट यहाँ पे एयरपोर्ट हैदराबाद यहाँ पे। मी एअरपोर्टला जाण्यासाठी गाडी चेंज केली आणि गाडी पण मला लवकर मिळाली, कारण इकडे कसं ना अंधार लवकर पडतो, दिवस लवकर मावळतो. तर त्यासाठी मी कॅम्पमधून लवकर निघले होते. म्हटलं की अंधार पडायच्या आधी एअरपोर्टला पोचले तर टेन्शन राहणार नाही, तिथे सेफ आहे. तर फायनली मी वेळेच्या आधीच, म्हणजे अंधार पडायच्या आधीच एअरपोर्टला पोहोचेल आता. वही तो हमारा जितना काम है बस आपको नहीं समझता। ये क्यों नहीं करते रहोगे? हाँ, उसमें भी हमारी गलती। एअरपोर्टला जाण्याआधी मी इथे कॉफी वगैरे पिले, कारण एअरपोर्टच्या बाहेरच एक कॅफे होतं. म्हटलं आहे वेळ तर कॉफी वगैरे प्यावं, कारण प्रवासामध्ये थोडासा थकवा आला होता आणि मला खूप जास्त वेळ होता माझ्या फ्लाईटला. तर म्हटलं चला आहे जवळ तर कॉफी वगैरे घ्यावं आणि मग जावं. आतमध्ये एंट्री केलेली आहे. इथे आता लगेज वगैरे जमा करते. लगेज जमा केलं की काही कॅरी करायचं टेन्शन राहणार नाही.
इंडिगो का वहाँ आगे आगे सीधा. लगेज मी चेक इन केलेलं आहे, पण आता ते जमा करायचं आहे. तर मी लगेज जमा करून टाकते, म्हणजे एकदम मी फ्री होऊन जाईल. मला तर वेटचंच खूप टेन्शन आलं होतं. असं वाटलं होतं 15 किलोपेक्षा जास्त वेट भरेल, कारण बॅग खूप जड वाटत होती. पण 15 किलोपेक्षा कमी वेट भरलेलं आहे. हाँ, मुझे भी वही लगा था कि ज़्यादा हो जाएगा. एक दिन में सिर्फ 15. 815. चेक इन केलेलं आहे आणि लगेज पण जमा केलेलं आहे. तिकीट पण मिळालेलं आहे आणि आता हे जे हँडबॅग आहे ती चेक इन करावी लागणार. त्यानंतर मग गेट नंबरला जाऊन थांबते, कारण आता माझ्या फ्लाईटला खूप जास्त वेळ आहे. मी लवकर चेक इन केलेलं आहे. बाहेर बसण्यापेक्षा म्हटलं की चेक इन करून आतमध्ये बसावं. अपडेट दिया था. एअरपोर्टचा माहोल. नेक्स्ट किसका बोली. आणि हे जे दादा आहेत तर ते बंगालचे आहेत, कोलकात्याला चाललेले आहेत ते. तर ते मला भेटले, कारण आम्ही एकाच बसमधून आलो, म्हणजे तिकडनं कॅम्पकडून आम्ही एकाच बसमध्ये आलो. तर एअरपोर्टपर्यंत आम्ही सोबतच आलो आणि माझी जी बॅग होती तर ती खूप जास्त जड होती, तर त्यांनी मला हेल्प केलेली आहे. आता त्यांची 9ला फ्लाईट आहे. थोडा वेळ बसलो आहोत, ते पण जातील आता 9ला जातील त्या आतमध्ये. आणि माझी तर 11ला फ्लाईट आहे. मला अजून भरपूर टाईम आहे. ही डिझाईन बघू शकता तुम्ही, बांबूपासून बनवलेली आहे. आसाममध्ये बांबू खूप जास्त प्रमाणात बांबूची झाडं आहेत. तर इथे म्हणजे घरं पण बांबूचेच बनवतात, ते वेगवेगळे डिझाईन करून. जसं की हे खालचं जसं बनवलेलं आहे तर तसंच ते बनवतात. घरं असेल, गायांना म्हणजे गोठा वगैरे असेल तर ते ह्याचेच बांबूपासून वेगवेगळे डिझाईन करून असं बनवतात. तर हे त्यांनी शोपीस छान बनवलेलं आहे इथे. बॅग पण चेक इन केलेली आहे मी. आता डायरेक्ट गेट नंबरच्या इकडे जायला लागणार. फ्लाईट तर टायमिंग बरंच आहे, काही प्रॉब्लेम नाही. गेट नंबर इथे माझं गेट नंबर आहे 2 or 3. माझा गेट नंबर वाजलेले आहेत 11:15 आणि माझ्या फ्लाईटचं टायमिंग आहे 11:15चा. तर आता मी इथून निघणार आहे. तर इथे बसलं होतं तर मला माझी न्यू फ्रेंड भेटलेली आहे. Nice to meet you guys. We are traveling back to Pune. Yes. And then we just met and then we became friends. Yes. And that's how friendships start. And she's from Meghalaya. Yes, I'm from Meghalaya, the beautiful state.
state of waterfalls. And it is called Abad of Clouds. Do come and visit us. And we're heading back to Pune right now. And we are going together Pune. Yes, exactly. तर चला जायची वेळ झालेली आहे आमची. छान वाटलं कारण मी खूप लवकर चेक इन केलं होतं आणि आम्ही जस्ट असंच बसलो होतो तर आमची फ्रेंडशिप झाली. मग मला टाईम कसा गेला काही समजलाच नाही. थँक्यू. Thanks to you too for approaching me. बाय गाय, सी यू. तर चला आता फ्लाईटचा टाईम झालेला आहे, आम्ही निघतो गेटकडे. ही जी बस लागलेली आहे तर ह्या बसने आम्ही चाललेलो आहोत प्लेनपर्यंत. Pune, it's raining today also. It's raining in Pune. Request your attention, please. As we prepare for departure, please.
वाजलेले आहेत 2:30 आणि फायनली मी पुण्यामध्ये पोहोचलेली आहे. पुण्यामध्ये पोहोचल्या आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन झालेलं आहे. येथे सगळे थांबलेले आहेत आपापली बॅग घेण्यासाठी, लगेज घेण्यासाठी. तर मी पण माझी बॅग घेते. कैसी रही आपकी जर्नी? सॉरी. चला तर आजचा ब्लॉग मी येथे सेंड करते. या पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल हा नक्की सबस्क्राईब करून घ्या. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.